ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 4 मधील राजमाता जिजाऊ उद्यानाचा नामफलक चोरीला गेल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये तसंच सकल मराठा समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे। या घटनेनंतर मराठा नेते रमेश आंबरे यांनी महापालिका अधिकारी केदार पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती। या पार्श्वभूमीवर आज मराठा नेते रमेश आंबरे यांनी सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन केदार पाटील यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे। रमेश आंबरे यांनी मराठा शिष्टमंडळासह थेट आयुक्तांचं दालन गाठून या प्रकरणात तात्काळ कारवाई करावी अशी आग्रही मागणी केली। दरम्यान 2 दिवसांपूर्वी रमेश आंबरे तसंच स्थानिक आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांनीही आयुक्त जीजी गोदेपुरे यांची भेट घेऊन निलंबनाची मागणी केली होती। मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यानं सकल मराठा समाजानं तीव्र संताप व्यक्त केलाय। रमेश आंबरे यांनी आयुक्तांकडे पाटील यांनी सकल मराठा समाजाची सार्वजनिक माफी मागावी आणि तातडीने निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। अरे अमर यार साहेब आज आयुक्तांची भेट घेतलेली आहे, काय सांगण्यात आलं आयुक्तांकडून? सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। आज आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे। तुम्ही बघाल की गेल्या 4 दिवसापासून ठाणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 4 इथे जिजाऊ माता उद्यान होतं, त्या उद्यानाची कमान गेल्या ह्याच्या अगोदर 2दा त्यांनी तोडलेली होती। तो कॉन्ट्रॅक्टर होता आणि केदार पाटील नावाचा जो मुजोर अधिकारी आहे त्यांनी ही कमान 3 दिवसापूर्वी 5 तारखेला रात्री गायब केली। तिथे खासदारांचा दौरा होता, त्याला खासदाराला का खुश करायचं आहे हे आम्हाला आज पण लक्षात आलं नाहीये। माझं हे म्हणणं आहे की वारंवार केदार पाटील असे कृत्य का करतो आणि नेहमी येऊन जाऊन तो जिजामाता उद्यानाच्या मागे का लागलाय, याच्या मागचं त्याचं मुख्य कारण काय आहे असे मी आयुक्तांना प्रश्न आज विचारले। आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलंय की 8 दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करणार, नाही केली तर तुम्ही पुढच्या आठवड्यात परत या आणि आम्ही तुम्हाला जे काय करायचं असेल, उपोषण करायचं, आंदोलन करायचं असेल, जे करायचं तुम्ही ते करा असं आयुक्तांनी आज आम्हाला आश्वासन दिलंय। आणि केदार पाटील जर निलंबन झाला नाही तर लोकशाही मार्ग सोडून आम्ही सकल मराठा समाज ठाणे यांच्यातर्फे आंदोलन करणार। तसेच आज तुम्ही बघाल इथे मुंबईवरनं आमचे प्रशांत सावंत साहेब हे आलेले आहेत, त्यांच्याशी मी 2 शब्द बोला अशी मी विनंती करतो। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे महापालिकेच्या पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेली अनेक वर्ष किमान वेतनही दिलं जात नसून त्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे। भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली।
या भेटीत कर्मचाऱ्यांनी कंत्राटदाराकडून होत असलेल्या आर्थिक शोषणाची व्यथा मांडली। या विभागात सुमारे 140 कंत्राटी कर्मचारी असून ते मीटर रीडिंग करणं, पाण्याची देयकं वितरित करणं अशी कामं गेली 4 वर्ष करत आहेत। मात्र महापालिकेनं दिलेल्या कार्यादेशानुसार आणि करारानुसार कर्मचाऱ्यांना किमान वेतन 32,000 रुपये देणं बंधनकारक आहे। मात्र कंत्राटदार कर्मचाऱ्यांना दरमहा अवघे 12,000 रुपये वेतन देत असून कर्मचाऱ्यांची उर्वरित रक्कम हडप केली जात आहे। या विभागातील कंत्राटी अभियंत्याला 40,000 रुपये वेतन देणं बंधनकारक असून त्यांना अवघे 15,000 ते 17,000 रुपयेच वेतन दिलं जातं। दरमहा लाखो रुपये हडप होत असतानाही हे कर्मचारी दबावाखाली निमूटपणे काम करतायत। याबाबत बोलताना आमदार संजय केळकर यांनी कंत्राटदार या कामगारांना किमान वेतनापासून वंचित ठेवत असून हे आर्थिक शोषण आहे। या कंत्राटदाराला आधी काळ्या यादीत टाकण्यात यावे, या कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे। कर्मचाऱ्यांचे हडपलेले वेतन वसूल होईपर्यंत आपण पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं। अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमतानं ही लूट गेली 4 वर्ष सुरू आहे। अशा कंत्राटदारावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात खडी फोडायला पाठवा असं मतही केळकर यांनी व्यक्त केलं। जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात बिल्डरकडून झालेली फसवणूक, एसआरई योजनेतील रहिवाशांची थकलेली भाडी, सफाई कामगार, वारसा हक्क, पाणी टंचाई, शिक्षण अशा विविध समस्या घेऊन नागरिक आले होते। अनेक या शहराचे आणि शहराबाहेरचे आता तर माझ्याकडे बोईसर पालघरचे पण आले होते। खूप समस्या आहेत, त्या निराकरण करण्याचा प्रयत्न आमच्या या उपक्रमातून आम्ही करतो। आज मोठ्या संख्येने कामगार पण आले। महानगरपालिकेमध्ये जे पाणी खात्यामध्ये काम करतात किती शोषण असू शकतो याचा उत्तम नमुना आहे। ही कामगार पाणी खात्यामध्ये मीटर रीडर म्हणून, बिलं टाकण्याकरता म्हणून कॉन्ट्रॅक्टवर काम करतात आणि हे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना यांना पहिले यांना बेड्या घातल्या पाहिजे, यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे। वर्क ऑर्डर त्यांना ज्या अमाऊंटची आहे त्या रकमेप्रमाणे यांना पगार द्यायला पाहिजे, तर तो पगार तर दिला जात नाही आणि त्यांच्याकडनं काम करून घेतल्यानंतर 12,000 रुपये पगार दिला जातो। मिनिमम वेजेस पण नाही आहे। ही लूटमार कोण करत आहे? अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने हे गेली 4 वर्ष चालूच आहे। 140 लोक आहेत हे आणि हे निगूटपणे कुठेतरी काम मिळत आहे म्हणून आपलं कुठे बोलायचं नाही म्हणून हा पगार घेत आहे आणि त्याच्यामुळे या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायला लागेल आणि हा वर्क ऑर्डर जी आहे त्या वर्क ऑर्डरप्रमाणे जर पेमेंट दिलं जात नसेल तर उरलेली रक्कम जी आहे ती त्याच्याकडनं वसूल करेपर्यंत आम्ही पुढे पाठपुरावा करणार आहोत। ठाणे महापालिकेत अतिक्रमण विभागाचे प्रमुख शंकर पाटोळे यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। या प्रकारानंतर महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। अनेक अधिकारी, कर्मचारी विशिष्ट विभाग सोडून दुसऱ्या विभागात जात नाही असं देखील सांगण्यात आलंय। मलिदा विभाग त्यांना सोडवत नसल्याचं देखील सांगण्यात येत आहे। त्यातच भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी थेट महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले। पवार यांनी या पत्रात ठाणे महापालिकेनं 21 जुलै 2025 रोजी कार्यालयीन अधीक्षक आणि वरिष्ठ लिपिक पदावर अनेक कर्मचाऱ्यांना पदस्थापना दिल्याचं सांगितलं, परंतु अतिक्रमण विभाग, शहर विकास विभाग, घनकचरा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागातील काही कर्मचारी बढती मिळूनही पूर्वीच्याच पदावर कायम आहेत। या कर्मचाऱ्यांना तात्काळ विभागातून मुक्त करावं। अतिक्रमण विभाग हा सध्या चर्चेचा विषय ठरलाय। त्यातील अनेक बाबी आता समोर येत आहेत। पवार यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की पालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी 8 ऑक्टोबर 2021 रोजी महापालिकेच्या अतिक्रमण विभागातून 170 कर्मचाऱ्यांची इतर विभागात बदली केली होती। मात्र बदलीला महिला होण्याआधीच 1 ते 170 कर्मचारी पुन्हा अतिक्रमण विभागात रुजू झालेत। पवार यांनी आयुक्तांना 170 कर्मचारी पुन्हा अतिक्रमण विभागात रुजू झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे। तसंच ते कर्मचारी सध्या कुठे काम करत आहेत याची माहिती घ्यावी असं देखील सांगितलं। तसंच अतिक्रमण विभागातील वर्षानुवर्षाच्या भ्रष्टाचाराची साखळी मोडून काढण्यासाठी ठाण म्हणून बसलेल्या कर्मचाऱ्यांवर बदलीच्या धडक कारवाईचीही आवश्यकता त्यांनी नमूद केली आहे।
सब मिलके आज ठाण्यातील दररोजची वाहतूक कोंडी, पाणी टंचाई, बेकायदा बांधकामं, अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, क्लस्टर योजनेचा झालेला फज्जा, काम न करता काढलेली बिलं, वाढलेली गुन्हेगारी आदी प्रश्नांना ठाणेकर नागरिक अक्षरशः वैतागलाय. या सर्वसामान्य ठाणेकरांना भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या आणि ठाणे महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एल्गार पुकारलाय. येत्या सोमवारी अर्थात 13 ऑक्टोबर रोजी ठाणे महापालिकेवर भगवं वादळ धडकणार असून पालिका आणि एवढी वर्ष सत्तेत असणाऱ्यांचे वाभाडे काढण्यात येणार आहेत. या मोर्चाला रामगणेश गडकरी रंगायत येथून संध्याकाळी 4 वाजता सुरुवात होईल. ज्या ठाणेकरांना आपले सुसंस्कृत ठाणे पुढे बघायचे त्यांनी आपल्या कुटुंबासह या मोर्चात सहभागी व्हावा असे आवाहन दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केलं आहे. शिवसेना आणि मनसेची ठाण्यात एकत्रित पत्रकार परिषद आज 3 हात नाका येथील टिपटॉप प्लाझात पार पडली. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधव, मनसे माजी आमदार राजू पाटील, अभिजित पानसे, शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला संघटक रेखा खोपकर, मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, शहर प्रमुख अनिश गाडवे आदीही उपस्थित होते. ठाण्यात पहिल्यांदाच दोन्ही पक्षांचा एकत्रित मोर्चा काढण्यात येणार असून दोन्ही पक्ष ताकद दाखवतील. या मोर्चात जवळपास हजारोंच्या संख्येनं दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि सुज्ञ नागरिक उपस्थित राहणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं. सध्या सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणाचा ज्यांना कंटाळा आलाय त्यांनी देखील या मोर्चात मनस्वी सहभागी व्हावं असे आवाहन राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी या पत्रकार परिषदेत केलं आहे. सांगतो आता जे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला ते बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे की हे सर्व त्यांचं जे प्लॅनिंग आहे म्हणजे लोकसभेला 1,61,000 दुबार नावं आणि बोगस नावं काढली होती. ज्या दिवशी यादी डिक्लेअर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण पुरावे सकट त्या ठिकाणी घेऊन गेलो. हे केव्हा? लोकसभेला. एकही नाव कमी झालं नाही. विधानसभेला 6 विधानसभेमध्ये जर तुम्ही बघितले 1,71,000 म्हणजे 10,000 वाढवले. ती नावं आजही स्टँड स्टील तशीच्या तशीच आहेत. म्हणजे त्यांचं ऑलरेडी काम त्यांनी करून ठेवलेलं आहे. आता आमचं जे काम आहे ते आम्ही सुरू केलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही जे अधिकारी असतील, कारण ही यादी बनवण्याचं काम महानगरपालिकाच्यावरती आहे, कलेक्टरवरती नाही. आम्ही त्या दिवशी तेच सांगणार आहोत. कुठल्याही अधिकाऱ्यांनी जर बोगस नावं केली कायदा गेला चुलीत, पण त्याला आम्ही सोडणार नाही. त्याच्या घराच्या बाहेर जे काय करायचं ते आम्हाला आमच्या स्टाईलने करू. पण यातला एकही अधिकार, एकही बोगस नावं जर टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला, शेवटी आम्हाला नाईलाज आम्ही कोर्ट कचेऱ्या केल्या, सर्व झालं. आता मला वाटतं तो आमच्यासमोर पर्याय राहिलाच नाही. त्यामुळे आम्ही तुमच्या माध्यमातून जे कोण यादी करत असतील त्यांच्यावरती आमचा वॉच आहे आणि त्यांनी कुठे असा जर प्रयत्न केला तर त्याला आम्ही सोडणार नाही, भले का व्हायचं ते होऊ दे. ठीक आहे का ना?